म्हसवड नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा प्रचाराला वेग येतोय। प्रभागातील प्रत्येक प्रभागात उमेदवार घर टू घर भेटी देऊन आपला प्रचार करतोय। त्याचबरोबर चिन्ह वाटप झाल्यामुळे ईव्हीएम मशीनवर आपलं चिन्ह कोणत्या नंबरला आहे याची सुद्धा माहिती देऊन हे उमेदवार आपला प्रचार करत आहेत। प्रभाग 6 मध्ये ज्या उमेदवार आहेत त्या सौ स्नेहल युवराज सूर्यवंशी गेले कित्येक दिवस या प्रभागात त्या घर टू घर भेटी देतात। सर्वसाधारणपणे प्रत्येक घराला त्यांनी 6 ते 7 वेळा भेट दिलेली आहे। जाणून घेऊयात या प्रचारामध्ये त्यांनी एवढी आघाडी घेतली। घर टू घर भेट दिल्यामुळे प्रत्येक घराला त्या एक स्वतःचा घराचा अविभाज्य घटक असल्यासारखं वातावरण त्यांनी प्रभाग 6 मध्ये निर्माण केलेलं आहे। काय सांगसाल, गेले काही दिवस तुम्ही प्रभाग क्रमांक 6 अगदी पूर्ण पालथा घातला, एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 6 ते 7 वेळा। मग मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मी या 2025च्या म्हसवड नगर परिषदच्या निवडणुकीनिमित्त वार्ड प्रभाग क्रमांक 6 मध्ये जेव्हा प्रचार करत होते तेव्हा मी माझी आधी स्वतःची ओळख निर्माण सगळ्यांना करून दिली आणि त्यातून म्हणजे मी असं नाही की फक्त कुटुंबातल्या एक व्यक्ती, मी सगळ्या जेवढ्या कुटुंबात व्यक्ती आहेत, महिला आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, प्रत्येकाला मी भेटले, माझी ओळख स्वतःची सांगितली, मी काय करणार ते सांगितलं आणि मला मतदान करा ही विनंती केली। तेव्हा मला त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि पॉझिटिव्ह होता तो। वास्तविक पाहिलं तर तुमचा प्रभाग हा वेगळा आहे। तुम्ही दुसऱ्या प्रभागामध्ये उचलून तुम्हाला उमेदवारी दिली गेलेली आहे, त्याचा काय परिणाम जाणवतोय का? नाही, अजिबात नाही। माझे पहिले संबंध म्हसवडमध्ये सगळ्या महिलांशी आहेत। माझं असं काही नाही की मी 7 नंबरमध्ये पहिली निवडणूक लढवली आणि आता नव्यानं लढवते असं काहीच मला जाणवलं नाही, कारण माझ्या सगळ्यांशी संबंध आहेत। माझ्या कुटुंबाचे प्रत्येक व्यक्तीशी व्यक्तीचे माझ्या कुटुंबात माझं कुटुंब खूप मोठं आहे, तर त्यातल्या 10 व्यक्तींशी 10 ठिकाणी माझे संबंध आहेत असल्यासारखे आहे। त्यामुळे मला इथं सोपं जाते, नवीन काहीच नाही वाटत मला इथे। आता सध्या प्रत्येक उमेदवार वॉटर गटर मेटर या सगळ्या गोष्टींवरच प्रचार करतोय, पण तुम्ही असा कोणता विकासाचा मुद्दा समोर ठेवताय की जेणेकरून मतदारांनी तुम्हाला मतदान करावं असं वाटतं? हा, त्या तर महत्वाच्याच गोष्टी आहेत, मूलभूत गरजा त्या आहेतच म्हसवडच्या। पाण्याची तर सर्वात पहिल्यांदा अडचण आहेच म्हसवडची, रस्ते, त्याचबरोबर सर्वांगीण विकास ह्या मुद्द्यावर मी त्या सर्वांगीण विकासामध्ये मग सगळंच येते, तळापासून आभाळापर्यंत सगळ्याच गोष्टी येणार आहेत। त्यात रोजगार महत्वाचा, जे कॉरिडॉर आपल्या इथं होणारे ते जयकुमार आपले मंत्री जयकुमारजी गोरेभाऊ यांच्या माध्यमातून ते कॉरिडॉरची म्हणजे होणार आहे, तर त्यातून आपल्या इथं युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे। तर त्यासाठी आपण जयकुमारजी गोरेंच्या पाठीमागे जावं आणि त्यांच्या प्रवाहाबरोबर आपण म्हसवड नगरपालिकेला विजयी करावं, भाजप या पक्षाला विजयी करावं असं मला वाटतं। त्यामुळे सर्वांगीण विकास हा खूप महत्वाचा आहे म्हसवड शहरांसाठी। येणाऱ्या 2 तारखेला हा कौल मतपेटीत बंद होईल आणि 3 तारखेला जनतेने कुणाला कौल दिलाय हे समजेल।